आम्ही कॅबमध्ये बसलो आणि निघालो गावाकडे जाण्यासाठी. आणि इतकं छान वातावरण होतं, पण काळे काळे ढग, मला थोडीशी भीती वाटतच होती की पाऊस येईल की नाही. आणि तुम्ही पाहालच की केवढा मोठा पुढे पाऊस आला. आणि त्यानंतर हे बघा, बंगलोरमध्ये इतके तळे आहेत. जवळपास जे 1400 तळे होते म्हणे ना, आता 400च उरलेत. बघा किती सारं पॉप्युलेशन वाढलंय आणि पोल्युशन त्याच्यामुळे होतंय. आणि त्याच्यामुळे ह्या काँक्रीटच्या बिल्डिंग जिकडे तिकडे बांधून ठेवल्या आहेत. आणि त्याच्यामुळे बंगलोरमध्ये याचं वातावरण पण असं खूप चेंज झालेलं आहे. क्लायमेट कधीही पाऊस, कधीही थंडी, कधीही ऊन. आणि ऊन तर खूप प्रमाणात वाढलं आहे, कारण का इथले जे लोक पहिलेपासून राहतात ते म्हणतात की एवढं टेम्परेचर बंगलोरचं कधीच नव्हतं. आता खूप जास्त टेम्परेचर होतं आहे आणि बोरचंही पाणी चाललं आहे असंही म्हणतायत. आणि हे बघा, पावसाने आम्हाला गाठलंच. आम्ही तिथे पोहोचलो, पण इतका जोराचा पाऊस होता की आम्ही उतरून जर गेलो असतो, ह्या वॉकिंगच म्हणजे 2 मिनिटाचंच वॉकिंग होतं, पण आम्ही पूर्ण भिजलो असतो. आणि आम्ही कसे तरी उतरलो. आणि इथे आम्हाला कुली भेटला आणि कुलीला बॅग्स दिल्या, कारण का बॅग्स घेऊन आणि पावसात आम्हाला चालणं मुश्किल होतं. मग कुलीने आम्हाला ट्रेनमध्ये बसवून दिलं आणि आम्ही बसलो. आणि इतकं छान वाटत होतं की फायनली ट्रेनमध्ये बसलो, कारण का इतक्या पावसात असं वाटत होते कसं कधी बसू. आणि आम्ही 1 तास लवकर गेलो होतो. जवळपास 4 वाजता ट्रेन निघणार होती आणि आम्ही 3 वाजता जाऊन बसलो होतो. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.